नमस्कार, मी अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं आर्य अमित पांडे या YouTube चॅनलवर स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, की उद्या मंडेच्या दिवशी 13 फेब्रुवारीच्या दिवशी मार्केट ओपन होणार आहे आणि मार्केटमध्ये कशाप्रकारे एक मूव्हमेंट होऊ शकते. उद्या निफ्टीची वीकली एक्सपायरी सुद्धा आहे बिकॉज 14 एप्रिलच्या दिवशी जे आहे ते मार्केट बंद असणार आहे. तर निफ्टीची एक्सपायरी उद्याच आहे 13 एप्रिलच्या दिवशी. तर लेट्स सी मार्केटमध्ये कसा मूव्हमेंट होऊ शकते. सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाची जी न्यूज आलेली आहे, दॅट इज इराण डील. तुम्ही बघू शकता इराण आणि यूएसची जी डील होती, ती इस्लामाबादमध्ये जी होत होती, ती फेल झालेली आहे आणि ह्या डीलचा काहीही रिझल्ट निघालेला नाही आहे. विदाऊट डील जे आहे अमेरिका आणि इराण हे दोघं पण वापस आलेले आहेत. तर याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो मार्केटवर? निफ्टीवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो हे आपल्याला बघायचं आहे. निफ्टीची जी फ्रायडेची क्लोजिंग होती ती 24,050 च्या जवळपास होती. एक गॅप डाउन जो आहे मार्केटला खाली घेऊन येऊ शकतो. तर तो गॅप डाउन कुठे होऊ शकतो, कुठपर्यंत गॅप डाउन होऊ शकतो, हे आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात आधी सगळ्यात इम्पोर्टंट लेवल आहे 23,930 पासून 900 पर्यंतचा. तर 23,900 चा लेवल जर ब्रेक झाला, 23,700 पर्यंतचा जो आहे खाली मार्केट साठी स्कोप ओपन होऊन जाईल. तर गॅप डाउन मार्केट होऊ शकते. 23,900 ते 23,700 या रेंजमध्ये मार्केट जे आहे मंडेच्या दिवशी येऊ शकते. ही पॉसिबिलिटी आहे. ओके. जर गॅप डाउन नाही झाला, 23,930 च्या वर सस्टेन करत असेल, तर मार्केट एका रेंजमध्ये राहू शकते आणि 23,930 ब्रेक केल्याच्या नंतर अराउंड 23,800 पर्यंत मार्केट खाली येऊ शकते. ही पॉसिबिलिटी आहे. ओके. वरती मार्केट जाईल याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. बट आपल्याला जर मार्केट वरती जात आहे, तर ट्रेड प्लॅन करायचा आहे 24,100 ब्रेक झाल्याच्या नंतर. जोपर्यंत 24,100 च्या वरती सस्टेन करत नाही, तोपर्यंत आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा नाही ऑन द बाय साइड बिकॉज मार्केटमध्ये मोमेंटम जे आहे, ते निगेटिव्ह साइडला येऊ शकते. उद्या एक एक्सेसिव्ह सप्लाय आपल्याला बघायला मिळू शकतो 23,932 च्या खाली आणि मार्केटमध्ये जी डिमांड आहे ती 23,680 च्या जवळपास तिथे जर मार्केट आलं, त्या रेंजमध्ये एक डिमांड जे आहे क्रिएट होऊ शकते. तिथपर्यंत मला डिमांड दिसत नाही आहे मार्केटमध्ये. ओके. तर सपोर्ट रेझिस्टन्स असो, सप्लाय डिमांड असो, तुम्हाला क्लिअरली चार्टवर व्हिजिबल असेल. लेव्हल्स जे मी सांगितलेले आहेत त्याच्यानुसार आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. नाऊ लेट्स मूव्ह टू द बिटकॉइन. बिटकॉइनचं मार्केट जे आहे ते आत्ता ओपनच आहे. 24/7 चालू राहते. बिटकॉइनमध्ये आपण बघूया तर एक सडन ड्रॉप आलेला आहे. म्हणजे बिटकॉइन तुम्ही बघू शकता बिटकॉइन खाली आलेला आहे आणि आता एक रेंज बनवत आहे. तर सिंपल ठेवूया 71,000 च्या खाली जर गेला बिटकॉइन, 71,250, 71,000 याच्या खाली जर बिटकॉइन गेला, तर खाली येणं चालू होईल. 71,000 च्या खाली आलेला बिटकॉइन तुम्हाला खाली मल्टिपल लेव्हल्स पर्यंत खाली घेऊन येऊ शकतो आणि बिटकॉइनमध्ये जो सेल ऑफ आलेला आहे, तो आपल्याला दाखवत पण आहे, की ग्लोबल मार्केट 1% पासून 2% पर्यंत खाली ओपन होऊ शकतात मंडेच्या दिवशी. ओके. आता रिकव्हरी कुठे प्लॅन करायची आहे किंवा मार्केटमध्ये जे आहे बाईंग कुठे येणार? तर बाईंग येणार 73,800 चा जो लेव्हल आहे, तो आता सप्लायचा लेव्हल आहे आणि 73,000 चा जो लेव्हल आहे, तो लेव्हल इम्पोर्टंट आहे. तर 73,000 च्या वरती ही जी मोठी कॅन्डल बनलेली आहे, या मोठ्या कॅन्डलच्या वरती जेव्हा बिटकॉइन निघेल, तेव्हा आपण म्हणू शकतो की बिटकॉइनमध्ये आता एक बाईंग पॉसिबल आहे किंवा बाईंग येईल. बट आता बिटकॉइनमध्ये पूर्ण फोकस जो आहे तो सेल साइडच्या ट्रेडवरच ठेवायचा आहे. कोणताही सेल ऑन राईज किंवा कोणताही राईज आला तर तिथे सेल अपॉर्च्युनिटी आपण बिटकॉइनमध्ये शोधणार. निफ्टी आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे निफ्टीचे लेव्हल्स. नाऊ लेट्स सी गोल्ड. गोल्ड सुद्धा आपल्याला जे आहे इथे बघू शकतो आपण गोल्डमध्ये 4,709. तर थोडंफार एक सेल ऑफचा प्रेशरच आपल्याला दिसत आहे. वॉर जसं एस्केलेट होईल तसं गोल्ड जे आहे ते थोडंफार निगेटिव्ह दिसत आहे इथे. 15 मिनिट टाइम फ्रेमवर आपण बघू शकतो 4,720 हा एक एक स्मॉल आता रेझिस्टन्सचा लेवल झालेला आहे आणि मोठा रेझिस्टन्स जो आहे मार्केटचा तो अराउंड 4,740 अँड अगेन वरती जर आपण गेलो
तर इथे एक मोठा टॉप बनला होता 4,780 च्या जवळपास. तर हे 3 लेव्हल खूप इम्पोर्टंट आहे गोल्डमध्ये. 4,780 जेव्हा ब्रेक करेल, तेव्हाच मार्केटमध्ये जे आहे मोठी मूव्हमेंट होईल. तर जोपर्यंत 4,780 ते 4,800 च्या वर जात नाही, गोल्ड थोडा वीक आहे. आता 4,700 हा लेव्हल जर ब्रेक केला गोल्डनी, तर खाली जो डिमांड आहे तो अराउंड 4,680 च्या जवळपास आहे. तर 15 मिनिट टाईम फ्रेमवर 4,680 पर्यंत खाली येऊ शकतो एंड अगेन मग जो दुसरा डिमांड झोन आहे जिथे सपोर्ट घेऊ शकतो प्रॉपरली, तो लेव्हल असणार आहे अराउंड 4,580 च्या जवळपास. तर गोल्डमध्ये पण एक वीकनेस तुम्हाला बघायला मिळू शकते. 4,700 च्या खाली जर गेला, तर 4,580, 4,600 पर्यंत खाली येऊ शकतो आणि जोपर्यंत 4,800 ब्रेक करत नाही, तोपर्यंत गोल्डमध्ये बाय करायचं नाही आहे. आता थोडासा वीक आहे, बट येस 4,700 च्या खाली वीकनेस गोल्डमध्ये वाढू शकते. हे तुम्हाला थोडंसं लक्ष ठेवायचं आहे चार्टवर. ओके. तर बिटकॉइन आपण बघितला, निफ्टी आपण बघितला, गोल्ड आपण बघितला. तिन्ही गोष्टींचे एनालिसिस केलेले आहे. उद्या मार्केट ओपन झाल्याच्या नंतर बघूया आपलं एनालिसिस कसं काम करते. ट्रेड आपल्याला कुठे प्लॅन करायचा आहे. निफ्टीची एक्सपायरी आहे, तर सगळ्यात जास्त फोकस जो आहे, तो आपण निफ्टीवरच करणार आहे. अँड निफ्टीचे लेव्हल जसं मी तुम्हाला सांगितलं, गॅप डाउन जर झाला 23,680 च्या जवळपास आला, गॅप डाउन जर झाला, तर तिथून एक बाय ऑन डिपची अपॉर्च्युनिटी मिळू शकते. जर एक छोटा गॅप डाउन झाला 23,940, 23,900 याच्या तिथपर्यंत जर गॅप डाउन झाला, तर 23,800 आणि 23,700 पर्यंत तो कंटिन्यू होऊ शकतो मोमेंटम आणि खाली येऊ शकते मार्केट. 24,100 च्या वर जोपर्यंत जाणार नाही, तोपर्यंत बाय करायचं नाही आहे. आय होप तुम्हाला लेव्हल्स कळले असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त जणांसोबत आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि येस, लाईव्ह तुम्हाला जर अटेंड करायचं आहे माझ्यासोबत, तर डेफिनेटली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डिटेल्स दिलेले आहे. माझ्यासोबत लाईव्ह जोडा आणि लाईव्ह ट्रेडिंगमध्ये लाईव्ह एनालिसिसचा भाग बना. भेटूया नेक्स्ट अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.